विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. आज आपल्याला हा एक प्रश्न कसा सोडवायचा ते समजून घ्यायचा आहे. हा प्रश्न आहे 8वीच्या सिलेबस मधला, पण अशा प्रकारचा प्रश्न हा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये, स्पर्धा परीक्षांमध्ये सुद्धा विचारला जातो. प्रश्न काय बघा, फाइंड द व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर. प्रश्न समजला नसल्यास 2 वेळा वाचा, म्हणजे तो तुम्हाला समजायला मदत होते. इफ द सर्कम्फरन्स ऑफ द सिलेंडर इज 132 सेंटीमीटर. थोडक्यात काय, आपल्याला सर्कम्फरन्स दिलेला आहे. C इज इक्वल टू 132 सेंटीमीटर अँड हाईट इज H 25 सेंटीमीटर. बघा, गिवन हे फक्त आपण रेग्युलर सिलेबसला असतानाच लिहिण्याची गरज आहे. कॉम्पिटेटिव्ह मध्ये याची गरज नसते. आपल्याला पटक्यात उत्तर काढायचं असतं 1 मिनिटाच्यात. पण शाळेच्या परीक्षांमध्ये आपल्याला हे सगळं लिहायला लागतं, कारण तिथे तुम्हाला स्टेप्सला मार्क्स आहेत म्हणून. बघा, व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर एच. इथे आपल्याला त्रिज्येची किंमत माहित नाही, तर ती त्रिज्येची किंमत आपल्याला सर्कम्फरन्स वरून काढायची आहे. मग सर्कम्फरन्स इज इक्वल टू पाय डी असा एक फॉर्म्युला आहे, पण इथे आपल्याला डायमीटर माहित नाही, म्हणून आपल्याला सर्कम्फरन्स इज इक्वल टू 2 पाय आर हा फॉर्म्युला वापर करून आपल्याला आर ची किंमत काढता येईल. सर्कम्फरन्सची किंमत जशीच्या तशी लिहा. 132 2 गुणिले 22/7 गुणिले आर. हा 2 इकडे गुणिले, पक्षांतर होताना तो भागिले होईल. 132 भागिले 2 बरोबर 22/7 गुणिले आर. बघा, बे की बे, बेसक 12, एक उरला, परत 12 झाले, बेसक 12. पुन्हा ही स्टेप मी जशीच्या तशी बाजूला लिहितो. 66 बरोबर 22/7 गुणिले आर. बघा, आता 22/7 आपल्याला पक्षांतर करावं लागेल. इकडे तो गुणिले जाताना भागिले होईल, पण त्याचा भागाकार आपल्याला करता येणार नाही, म्हणून अपूर्णांक पक्षांतर करत असताना त्याला आपण रेसिप्रोकल करतो. मराठीत त्याला आपण व्यस्त म्हणतो. 66 गुणिले 7/22 बरोबर आर. बघा, 22 एक 22, 22 त्रिक 66. आता 3 आणि 7 यांचा आपण गुणाकार करायचा. 3 7 21. त्रिज्या मिळाली आपल्याला, आर ची किंमत मिळाली आपल्याला 21. मग आता एवढ्यावर आपलं उत्तर थांबलं का, संपलं का? तर नाही. आपल्याला शोधायचं काय आहे, व्हॉल्यूम शोधायचं आहे. मग फॉर व्हॉल्यूम इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर एच. पायची किंमत परत 22/7, आर स्क्वेअर लिहिलाय म्हणून 21 आपण 2 वेळा लिहूयात. 21 गुणिले 21 आणि एच ची किंमत आपल्याला इथे 25 दिलेली आहे. 7 1 7, 7 त्रिक 21 बरोबर 22 गुणिले 21 गुणिले 3 गुणिले 25. आता हा गुणाकार मी पूर्णपणे या ठिकाणी तुम्हाला सोडून दाखवणार आहे. मी डायरेक्ट उत्तर काढून देणार नाही. मी तुम्हाला ते उत्तर कसं आलं त्याची पूर्ण स्टेप या ठिकाणी क्लिअर मला करून दाखवायची आहे, कारण 1-2 विद्यार्थ्यांचे मेसेज याच्याविषयी आपल्याला आले की सर आम्हाला गुणाकार आणि भागाकार कसा करायचा ते कळत नाहीये. म्हणून हा व्हिडिओ लांबला तरी पण आपल्याला ते पूर्ण समजून घ्यायचं आहे. बघा, 22 आणि 21 आपण काय करूया, या 2 संख्यांचा आणि या 2 संख्यांचा गुणाकार करू आणि पुन्हा पूर्ण संख्यांचा गुणाकार करूया. बघा, 21 दुणे 42 अच्छाला 4, 21 दुणे 42 आणि 4 46 गुणिले 25 त्रिक 75. 25 त्रिक 75. इथे मी तो गुणाकार पुन्हा तुम्हाला सोडून दाखवतो. 462 ला 75 ने गुणायचं. 5 दुनी 10 अच्छाला 1, 5 7 30 आणि 31 अच्छाला 3, 5 20 आणि 3 23 0, 7 दुनी 14 अच्छाला 1, 7 42 आणि 1 43 अच्छाला 4, 7 28, 28 आणि 4 32 0, 5 6 4 3. याचं उत्तर आपल्याला मिळालं 34,650. आता व्हॉल्यूम विचारलंय म्हणून आपल्याला क्युबिक असं युनिट द्यावं लागतं, आणि इथं दिलेले जे काही युनिट आहे ते आहे सेंटीमीटर. मग याला पूर्ण
दिलं जाईल एकक क्युबिक सेंटीमीटर. या पद्धतीने अशा उदाहरणांचा तुम्हाला नक्की सराव करायचा आहे. आणि जर अडचण आली तर माझ्या दिलेल्या नंबरवर तुम्ही तो प्रश्न मला पाठवू शकता. तो मी नक्की तुम्हाला कडून परत करण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद.